सर्वेभ्य नमो नमः. शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व संस्कृत प्रिय संस्कृत रसिकांचे मनःपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये आलेला रम्य संस्कृतम किम कुर्यात किम भवेत, एक साधारणतः पेज नंबर 32 आपल्यासमोर सादर करतोय. जनाः आर्द्रम शुष्कम च अवकरम पृथक क्षिपेयुः. लोकांनी ओला कचरा आणि वाळलेला कचरा म्हणजे सुका कचरा हा स्वतंत्रपणे फेकावा किंवा सांभाळून ठेवावा घंटागाडी येईपर्यंत. त्वम भ्रमणध्वनीना अधिक समयम न क्रीडेहे. तू मोबाईल सोबत जास्त वेळ खेळू नकोस. अद्य आरभ्य वयम आदिनं पठेम. आजपासून आपण पूर्ण दिवसभर अभ्यास करूया. श्वः अहम पुस्तकम आनेयम. उद्या मी पुस्तक घेऊन येईन. एतम तालम इवाम पुनः पुनः वादयेत. हा ताल तुम्ही दोघांनी पुन्हा पुन्हा वाजवावा. आवाम फलके सुभाषितम लिखेव. आम्ही दोघांनी फळ्यावर सुभाषित लिहावं किंवा लिहितोत. पुरुषवाचक मुख्य सर्वनामे सह तवते सात तेताहा तत्तेताणी यांचे क्रमांक 1 2 3. त्वम इवाम युयम 4 5 6. अहम आवाम वयम 7 8 9. मग विधिलिंग लकाराचे प्रत्यय कोणते आहेत? इत इताम इयुः, इहि इतम इथ, इयम इव इम. आता या ठिकाणी संधी विग्रहाचा पण आपणाला अभ्यास करावयाचा आहे. द्वाविमौ, द्वौ अधिक इमौ. खिन्नोहम, खिन्नः अधिक अहम. माता पितरा वीह, माता पितरौ अधिक इह. समीपे अधिक एव, समीप एव किंवा समीप एव. कृते आयाही किंवा कृतयायाही याचा संधियुक्त शब्द. मत्यायपी, मत्या किंवा मत्याई अधिक अपि. तस्मै अधिक अपि इज इक्वल टू तस्मायपि. द्वावेव, द्वौ अधिक एव. तावपि, तौ अधिक अपि. उभावपि, उभौ अधिक अपि. सुहृदावास्ताम, सुहृदौ अधिक आस्ताम. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत. क्रियापदम किम कथयति. कुठलंही वाक्य असो त्या वाक्यामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. नंबर 1 कर्ता, नंबर 2 कर्म, नंबर 3 क्रियापद. जो क्रिया करतो त्याला कर्ता असं म्हटलं जातं. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्याला कर्म म्हटलं जातं. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. बालकः ग्रंथम पठती. मुलगा ग्रंथ वाचतो. अस्मिन् वाक्ये कर्ता अस्ति बालकः. बालकः इति शब्दस्य विभक्ति वर्तते प्रथमा. ग्रंथम इति कर्मम अस्ति, तस्य विभक्ती अस्ति द्वितीया. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया असेल तर क्रियापद नेहमी कर्त्यानुसार असतं. आणि एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याची तृतीया असेल तर कर्माची प्रथमा असते आणि क्रियापद हे कर्मानुसार चालत असतं. मग या ठिकाणी कर्तृवाच्य म्हणजेच कर्तरी प्रयोग, कर्मवाच्य म्हणजे कर्मणी प्रयोग याचाही उल्लेख या ठिकाणी करण्यात येतो. बालकौ, देवः देवो दुसरा नंबर, तीतः म्हणून पठतः आलेला आहे. मुलगा ग्रंथ वाचतो. 2 मुलं ग्रंथ वाचतात. अनेक मुलं ग्रंथ वाचतात. अहम ग्रंथम पठामी. मी ग्रंथ वाचतो. अहमचा नंबर 7वा. तीतः अंती सीथत मी वहमह मध्ये 7 नंबरचा प्रत्यय मी म्हणून पठामी आलेला आहे. कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीय विभक्ती, क्रियापद कर्तृपदस्य पुरुषवचनानुसारम. मधुरा सुधा खंडान आनयती. मधुरा खडू आणते. या वाक्यात मधुरा कर्ता आहे, सुधा खंडान कर्म आहे, आनयती क्रियापद आहे. कर्ता हा
प्रथमा विभक्तीत आहे, प्रथम पुरुष एकवचन. कर्माची द्वितीया, क्रियापद प्रथम पुरुष एकवचनात आलेलं आहे. वयम ग्रंथम पठामह, आम्ही ग्रंथ वाचतो. वयम कर्ता, ग्रंथम कर्म, पठामह क्रियापद. कर्त्यानुसार क्रियापद कर्तृवाच्यम. कर्मानुसार क्रियापद कर्मवाच्यम. निश्चितपणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओंचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे हे गृहीत धरतोय. मोबाईल नंबर 98 220 95 760. कुठल्याही प्रश्नपत्रिकेतला किंवा कुठलाही समस्यायुक्त प्रश्न जर असेल आपल्या समक्ष तर आपण आम्हाला फोनच्या माध्यमानं विचारू शकता. त्याचबरोबर कुठलाही मुद्दा अगदी व्यवस्थित समजून घ्यायचा असेल एनी टाईम आपण कॉल करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा आम्ही ट्युशन क्लासेस चालवतो. जर कुणाची इच्छा असेल तर आमचं मार्गदर्शन नाममात्र शुल्क देऊन आपण स्वीकारू शकता. धन्यवाद.